एकनाथराव खडसे यांच्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यात. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. रात्रभर धिंगाणा म्हणजे रेव पार्टी. रेव पार्टी म्हणजे अशा प्रकारची पार्टी जी सामान्यतः रात्री उशिरा किंवा संपूर्ण रात्रभर चालते आणि ज्यामध्ये डान्स, म्युझिक, डीजे सिस्टम, स्मोक आणि लाईट्स इफेक्ट आणि बऱ्याचदा अवैध अंमली पदार्थांचं म्हणजे ड्रग्सचं सेवन केलं जातं. या पार्टी सहसा खाजगी असतात, अनेकदा शहराबाहेरील फार्म हाऊस, रिसॉर्ट किंवा मोठ्या फ्लॅट्समध्ये गुप्तपणे आयोजित केल्या जातात. आता अशीच एक रेव पार्टी शनिवारी रात्री पुण्यातल्या खराडी परिसरातील एका आलिशान फ्लॅटमध्ये सुरू होती. हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेली रेव पार्टी अचानक पोलिसांच्या रडारवर आली. गुन्हे शाखेनं छापा टाकताच तिथं कोकेन, गांजा, दारू आणि हुक्क्याचे साहित्य आढळून आलं अशी माहिती आहे. आणि या पार्टीतून 5 पुरुष आणि 2 महिला यांना अटक करण्यात आली आहे. पण या अटक केलेल्या नावांमध्ये एक नाव समोर आलं, ते म्हणजे एकनाथ खडसे यांच्या जावयाचं. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठलं. डॉक्टर प्राज्वल खेवलकर अर्थात एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती. रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. आता ही पार्टी खरंच होती की ट्रॅप होता? कोणते ड्रग्स आढळले, कोण कोण उपस्थित होतं, हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचणार आणि यामागं राजकीय कटकारस्थानी डाव तर नाही ना? चला तर सविस्तर जाणून घेऊ. प्रांजल खेवलकर हे व्यवसायानं डॉक्टर असले तरी ते इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल आणि सिनेसृष्टी अशा विविध व्यवसायात आहेत. राजकारणाशी त्यांचा फारसा संबंध नसला तरी त्यांच्या पत्नी म्हणजे रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेश अध्यक्ष आहेत. आणि आता त्यांचे पतीच ड्रग्स पार्टीत अडकणं म्हणजे विरोधकांना, खास करून जळगावमध्ये गिरीश महाजन यांना टीका करण्याची मिळालेली संधी. नाथाभाऊ यांचे जावई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला पाहतो हेच आयोजक होते पार्टीचे. प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं. आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या रिपोर्टकडे. रक्तात ड्रग्सचे अंश आढळतात का, आणि जर हो तर मग दोष निश्चित. पण जर रिपोर्ट क्लीन आला तर कुणीतरी हे मुद्दाम घडवलंय, हा ट्रॅप होता ज्यामध्ये मुद्दाम खडसेंच्या जावयाला अडकवलं गेलं असं स्पष्ट होईल. आणि तसा संशय सुषमा अंधारे आणि मनीष पंगाळे यांनी व्यक्त देखील केला. रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहिणी खडसे या केवळ खडसेंच्या कन्या नाहीत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात महिला प्रदेश अध्यक्ष आहेत. पण आता नवऱ्याच्या नावामुळे त्यांची सुद्धा प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. विरोधकांना आरोप करायला मुद्दा भेटलाय. खडसेंनी या प्रकरणावर प्रसारमाध्यमांसमोर संयमितपणे प्रतिक्रिया दिली आहे. जर रेव पार्टी खरी असेल आणि दोषी आमचे जावई असतील तर त्याचं समर्थन मी करणार नाही. त्यांनी यंत्रणेकडे निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी देखील केली आहे. पण इशारा देखील दिलाय की कुणालाही अडकवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही शांत बसणार नाही. भाजपचे संकटमोचक आणि खडसेंचे कट्टर विरोधक प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांना हे प्रकरण राजकीय हत्यार म्हणून मिळालं. महाजन यांनी खडसेंना लक्ष करत कालच नाथाभाऊ 40 गावात गांजाबाबत बोलत होते आणि आज त्यांचे जावईच रेव पार्टीत पकडले गेले, ते दुर्दैव आहे असं म्हटलंय. महाजन पुढे असं देखील म्हणाले की हुक्क्याचा वार लावला होता, दारू, अंमली पदार्थ सापडलेत, हे सर्व गंभीर प्रकार आहेत. खडसेंनी जावई बापूंना अलर्ट करायचं होतं ना. प्रत्येक वेळी षडयंत्र आपल्यासोबतच का होतं असा प्रश्न उपस्थित होतो. फोन तपासले की सत्य समोर येईल. जावयाला कडेवर घेऊन थोडी कुणी रेव पार्टीला घेऊन जातं. चूक जर त्याने केली असेल तर जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असा स्पष्ट इशारा देखील महाजन यांनी दिलेला आहे. आता फॉरेन्सिक रिपोर्ट, ब्लड टेस्ट आणि पोलिसांचा CR हे सगळं स्पष्ट होण्यासाठी काही दिवस लागणार आहे. ते रिपोर्ट समोर आले की दूध का दूध पाणी का पाणी होईलच. पण तोवर राजकीय विरोधकांनी प्रकरण हातात घेतलेलं आहे. मीडिया, सोशल मीडिया आणि गॉसिप मीडिया ट्रायल सुरू झालंय. तुम्हाला काय वाटतं, ही पार्टी होती की राजकीय ट्रॅप? खडसेंचे जावई सुटतील की अडकतील यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.